श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। महायुतीच्या सरकारमध्ये जवळपास 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यात नाशिकमधून नरहरी झिरवाळ यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यानंतर झिरवाळ यांनी अन्न आणि औषध प्रशासन या खात्याची जबाबदारी देण्यात आली। मात्र यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं। यावरून आमदार छगन भुजबळ यांची नाराजी देखील दिसून आली। तर नाशिकसह भुजबळ समर्थकांनी आंदोलन देखील केलं। आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी देखील भुजबळांना बाजूला ठेवणं हे कोणालाही परवडणार नसल्याचं सांगितलं। त्यांच्या आग्रहाप्रमाणे कदाचित अडचणीत येणार असतील तर साहेबांचा समज घालायला ते पुरतील असं मला वाटतं। साहेबही त्यांना मान्य करतील। नसल देशात नसेल तर राज्यात ते काय करायचं, पण भुजबळ साहेबांना बाजूला ठेवणं हे कोणालाही परवडेबल नाही हे सगळ्यांना माहीत आहे। हिवाळी अधिवेशन काळात देखील भाजपचे संकटमोचन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील भुजबळांची नाराजी परवडणार नसल्याचं सांगितलं होतं। मात्र भुजबळ हे अजित पवारांसोबतच असतील असंही मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं। दादा बरोबरच राहतील चैना नाही रैना नाही। आता भुजबळ साहेब आहेत। भुजबळ साहेबांचं त्यांनाही ओळखणं फार अवघड आहे। भुजबळ हे अजित पवारांसोबतच राहतील असं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलंय। मात्र आता आमदार भुजबळ काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।